ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण होऊन देखील नोकऱ्या मिळत नसल्याने आज खरं तर आपण बघितलं तर भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी आज खरं तर रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या मेळाव्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या कंपन्यांचे 50 ते 60 स्टॉल लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। हजारोच्या संख्येनं विद्यार्थी खरं तर मुलाखती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये ओनिडा असेल, पॅनासॉनिक असेल, अशा आयसीआय बँक असेल, अशा नामांकित मोठमोठ्या कंपन्या खरं तर इथं आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास शेकडो तरुणांना खरं तर नोकरी देण्याचं काम खरं तर अनिल सावंत यांनी केलेलं आहे। अनिल सावंत सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून ते इच्छुक आहेत। तर महाविकास आघाडीकडे त्यांनी खरं तर उमेदवारी देखील आता खरं तर मागितली होती। त्यांनी हा भव्य असं मेळाव्याचं देखील आज आयोजन केलं नाही। हे आयोजन करण्याकरता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शेकडो का हजारो तरुण खरं तर आज इथं उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर काय सांगताल, मेळाव्याचं आयोजन केलं आहे, किती विद्यार्थी किंवा किती तरुण आलेले आहेत? साधारणपणे आता 1,500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर आहेत आणि तुम्ही समोर बघताय कंपन्या जवळपास 50 ते 52 कंपन्या आपल्या इथे लोकांचे इंटरव्ह्यू घेतात आणि सकाळपासून प्रतिसाद बघता मुलांच्या ज्या इंटरव्ह्यू झाल्यात जे त्या क्रायटेरियामध्ये बसलेत अशा मुलांना आपण इंटरव्ह्यू झालेल्या आणि सिलेक्शन झालेल्या मुलांना आपण इमिजिएट लेटर पण देतो आहे। साधारण मला वाटतं 160 ते 150 लोकांना आपण ऑलरेडी पत्र दिले आणि त्यांना ती नोकरी मिळालेली आहे। कोणत्या कंपन्या इथं आलेल्या आहेत? IT आहे, इलेक्ट्रिकल आहे, फार्मा आहे, 5वी शिक्षणापासून ग्रॅज्युएट ज्या मुलं त्यामध्ये बसतील अशा सगळ्या कंपन्या इथं आहेत। ग्रामीण भागातील खरं तर याच तरुणांना नोकरी मिळत नव्हती, त्याकरता झगडावं लागत होतं, मोठ्या शहरात जावं लागतं। तुम्ही आज इथं खरं तर ती संधी उपलब्ध करून दिली, काय ह्या मागच्या तुमच्या मागण्या? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये फिरत असताना एक असं निदर्शनास आलं की आपल्या इथं तरुण आणि तरुण भगिनी बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी काम करावं या उद्देशाने हा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघताय त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आपल्या मुलांना, खेडोपाड्यातल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना एकतर शहरीत जाऊन 2 दिवस काम शोधायचं, तिथं हॉटेल करायचं, राहायचं, हा खर्च त्यांना झेपत नाही, पेलवत नाही आणि त्यामुळं तिथं ती मुलं जाऊ शकत नाहीत। मग आपल्याच गावात ती संधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने आपण हे आज काम करतो आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मुलं पण खुश आहेत, पालक पण खुश आहेत आणि त्यांच्यासाठी ह्याच्या पुढेही अशा संध्या उपलब्ध करून मी देणार आहे। मी मगाशीच त्यांना सगळ्यांना बोलताना सांगितलं आहे भैरवनाथ उद्योग समूहाच्या मार्फत आणि ह्या मतदारसंघात ह्याच्या पुढेही असंच काम चालू राहील। आपण बघितलं असेल की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना शहरामध्ये जाऊन खरं तर नोकरी मिळवणं अवघड जात होतं, राहण्या करण्याचा मोठा प्रश्न होता। मात्र याच्यावरती उपाय म्हणून खरं तर अनिल सावंत यांनी खरं तर याच मतदारसंघातील तरुणांना पंढरपूर शहरामध्येच खरं तर वेगवेगळ्या कंपन्या आणून त्यांना नोकरी देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं आता जर आपण बघितलं तर सगळे जे तरुण असतील, पालक असतील, हे सगळे आनंदी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण तर आपण आज बघितलं तर जवळपास 300 ते 400 लोकांना आज अपॉइंटमेंट लेटर देखील त्यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे। पंढरपूरतून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।